आज आपण बनवणार आहोत डोरा केक। डोरा केक हा लहान मुलांना मोठ्यांना सर्वांना खूप आवडतो आणि खास करून लहान मुलांना तर खूपच आवडतो। डोरा केक एकदम छान होते आणि सॉफ्ट राहते असं, आणि पोरं खूप आवडीने खातात आणि स्पंजी सुद्धा राहते। चला तर आपण रेसिपी सुरू करूया। डोरा केक करण्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे। पिठी साखर घेतलेली आहे, अर्धी बाउल मिक्सरमधून काढून घेतलेली आहे बारीक करून। कणिक घेतलेली आहे एक पूर्ण बाउल, छोटी वाटी, आणि दूध घेतलेलं आहे एक छोटा लहान ग्लास, आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे 1 चम्मच। हा डोरा केक लहान पोरांना सर्वांना खूप आवडते आणि साहित्यसुद्धा कमी लागते। चला तर आपण डोरा केक बनवायला सुरुवात करूया। हा केक घरी पटकन बनतो आणि चविष्टसुद्धा लागतो आणि पोरं आवडीने खूप खातात। एक छोटं झाकण शहद लागणार आहे। शहद थोडंसं टाकायचं, त्यामुळे त्याची चव छान येते। मी एक छोटं झाकण शहद घेतलेलं आहे। आपण डोरा केक बनवायला सुरुवात करूया। एक बाउल घेतलेला आहे, त्यात आपण ही 1 वाटी कणिक टाकूया। कणकेचा डोरा केक खूप छान होतो आणि त्यात काही मिक्सचर नसल्यामुळे, मैदा वगैरे काही नसल्यामुळे चवही त्याची छान लागते। आणि हे पिठी साखर टाकून घेते अर्धी बाउल। साखर आपल्याला जेवढी लागते तेवढीच टाका, म्हणजे चवीनुसार। आणि त्यातच हा बेकिंग सोडा टाकते 1 चम्मच, आणि हे शहद टाकते। शहद मी 1 बाउल म्हणजे एक छोटंसं झाकण घेतलेलं आहे, तेवढं शहद टाकायचं। हे आपलं असं बॅटर झालेलं आहे आणि हे बॅटर चांगलं असं फिरवून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं। सगळं मिक्स करून घेतलं की त्याचा डोरा केकसुद्धा खूप चांगला लागतो। हे सर्व पीठ आपण एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि यात आपण थोडं दूध टाकायचं। एकदम पूर्ण दूध नाही टाकायचं, थोडं दूध टाकायचं, म्हणजे हे मिश्रण जास्त पातळसुद्धा व्हायला नको आणि जास्त घट्टसुद्धा व्हायला नको। म्हणजे केक बनवताना, डोरा केक बनवताना एकदम ते टेक्स्चर एकदम परफेक्ट आलं पाहिजे। टाकायचं आणि याला छान असं हे मिक्स करत राहायचं। यात मैदा नाही, कोणतेही केमिकल नाही, त्यामुळे हा केक खायला सुद्धा छान लागतो। दुपारच्या वेळेत चटपट अशी छोटीशी भूक लागली तर आपण मुलांना हा घरच्या घरी हा डोरा केक आपण बनवून देऊ शकतो। चवीलाही छान लागते आणि पोरं खूप आवडीने खातात। त्याला आपण चॉकलेट क्रीम वगैरे लावून दिलं किंवा सॉस वगैरे लावून दिला तरी पोरं खूप आवडीने खातात। यात काही गुठली वगैरे काही बनवू द्यायची नाही, असं चांगलं फेटत राहायचं जोपर्यंत याचं टेक्स्चर येत नाही तोपर्यंत। आणखीन थोडंसं दूध टाकते। हे मिश्रण जास्त पातळही नाही व्हायला पाहिजे आणि जास्त घट्टसुद्धा व्हायला नाही पाहिजे। म्हणजे एकदा जर मिश्रण परफेक्ट बनलं तर त्याचे डोरा केकसुद्धा खूप छान होतो।
आणि चवीला सुद्धा खूप चांगला लागतो. मी तर दुपारच्या वेळेस पोरांना असे बिस्किट वगैरे हे बाकीचं दिल्यापेक्षा पोरांना हेच असं करून देते आणि पोरं सुद्धा खूप आवडीने खातात. बर्थडे पार्टी असो काही असो तर आपण हे डोरा केक आपण बनवून देऊ शकतो. चांगलं असं फेटून घ्यायचं, जोपर्यंत याचं टेक्स्चर चांगलं येत नाही तोपर्यंत. पहा आणखीन थोडंसं असं चांगलं फिरून घ्यायचं. थोडंसं आणखीन थोडंसं दूध टाकते मी, थोडंसं किंचित. आणखीन अजून छान असं फेटायचं. आणि हे साहित्य आपल्या घरी इझिली उपलब्ध राहते. पहा आता छान असं टेक्स्चर आलेलं आहे. जोपर्यंत असं आपल्याला असं वाटत नाही हे परफेक्ट आलं तोपर्यंत त्याला हलवत राहायचं. पहा आपलं बेटर, डोरा केकचं बेटर एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता आपण याचे डोरा केक बनवूया. डोरा केक बनवताना पॅन जास्त गरम सुद्धा नको. एकदम परफेक्ट टेक्स्चर झालेलं आहे, परफेक्ट असं. डोरा केक बनवताना पॅन जास्त गरम सुद्धा नको आणि जास्त थंडा सुद्धा नको, मीडियम असा असायला पाहिजे. थोडंसं तेल टाकते आणि तेलनं हे कॉटननी चांगलं पुसून घेते. पहा पूर्ण कॉटननी छान असं पुसून घेतलेलं आहे. आणि आपण चांगले आता याच्यावर डोरा केक टाकूया. पॅन एकदम मंद आचेवर ठेवायचा आणि पूर्ण एकच कन्सिस्टन्सीमध्ये केक पॅन केक टाकायचा एकच. आणि हात हलवायचा नाही, बिलकुल असा एकसारखा हात ठेवायचा. आणि त्यावर 2 ते 5 मिनिटासाठी म्हणजे 40 सेकंदासाठी झाकण ठेवायचं, एकदम 40 सेकंदासाठी. पहा छान बबल्स येत आहे मस्त. पहा आपला डोरा केक कसा छान असा मस्त तयार झाले. आणि आपण हा छान असा पलटून घेऊया. पहा त्याचं टेक्स्चर वगैरे किती एकदम परफेक्ट आलेलं आहे. तसंच आपण दुसरा सुद्धा असा डोरा केक बनवून घेऊया. हे आपले डोरा केक छान तयार आहे. पोरांना खूप आवडतात आणि खूप टेस्टी लागतात. तेव्हा तुम्ही दुपारच्या वेळी लहान पोरांना हे नक्की करून द्या. पहा किती छान दिसते, मस्त दिसायला सुद्धा छान दिसते आणि खायला सुद्धा. म्हणजे एकदा बनवले की पटापट पोरं संपून टाकतात हे डोरा केक. आणि याला चॉकलेट क्रीम वगैरे लावून तर खूपच छान दिसते आणि याची टेस्ट पण खूप छान लागते. पहा आपला डोरा केक छान क्रीम लावून
असा छान दिसते आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते. तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि आपल्या पोरांना नक्की खायला द्या. जर माझी रेसिपी आवडत असल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. खूप यम्मी आणि खूप टेस्टी लागते ही रेसिपी.